आपल्या सर्वांच्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच, परंतु त्यातील बहुतांश अडचणी ह्या आपल्या मनानेच निर्माण केलेल्या असतात। यासाठी बहुधा न्यूनगंड, अतिभावुकता किंवा आत्मविश्वासाची कमतरता किंवा मग भीती, संशयवृत्ती, शंकेखोरपणा इत्यादी मानसिक स्थिती कारणीभूत असतात। त्यामुळे आपण अव्यवहारिक, असंतुलित वागतो आणि दुखी होतो। यासाठी आपण आपले मन सामर्थ्यशाली बनवले पाहिजे व त्याकरता आपल्याला आपल्या मनाचा दृष्टिकोन बदलायला हवा। मन बदलले की विचार बदलतो आणि विचार बदलला की जग आपोआप बदलते आणि मगच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो। म्हणूनच म्हणले आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे। म्हणजे मनावर विजय मिळवणे हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे। पण मनावर विजय मिळवणे ही जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे। यासाठी आपला विश्वास हवा, अतूट श्रद्धा हवी, ती तारक मंत्रावर, ज्यात म्हटले आहे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। आणि ही अशक्य ते शक्य पर्यंतची साधना आपल्याला नित्य साध्य व्हावी म्हणून स्वामींनीच आपल्या मनाला पाठबळ देत सांगितले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही मानसिक अडचणी असतील, आयुष्यात काही ना काही अडचणी असतील, तर त्याचे कारण असू शकते तुमच्या मनात असलेली अतिभावुकता किंवा आत्मविश्वासाची कमी किंवा काही ना काही गोष्टी ज्या मनात चालत असतात, त्यामुळे आपण जास्त विचार करतो, जास्त टेन्शन घेतो आणि आपल्याला अडचणी येतात। आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या मनावर विजय मिळवणे आवश्यक असते, पण हे एवढे सोपे पण नाही। म्हणून यासाठी सर्वात सोपी गोष्ट आहे ती म्हणजे चिंतन करणे। चिंतन कसे करू शकतो, तर एका जागी शांत बसावे, डोळे बंद करावे आणि श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करावे आणि मनात कोणत्याही गोष्टी येऊ देऊ नका। फक्त स्वामी समर्थांचा जो फोटो असतो तो फोटो आठवण्याचा, मनात आणण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींना डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा। असं रोज दररोज करत चला। तुमचं जे टेन्शन असेल, ज्या अडचणी असतील, त्या स्वतःहूनच तुम्ही दूर करू शकतात, कारण मनात तेव्हा नंतर फक्त स्वामी समर्थ यायला लागतील आणि ज्या पण गोष्टी आहेत बाहेरच्या त्या बाहेरच सुटतील। तर तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला फायदा होईल। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।